गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आपली मात्र दिवसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणतात बाहेर खूप पाऊस आहे. तर हो ताईंनो, पावसाळा आहे तर पाऊस असणारच आहे, पण तरी आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे. ज्या काही आपल्याला एक्सरसाइज जमतील त्या आपल्याला करायच्या आहेत. तर इथे सकाळचे पाहू शकता 6 वाजलेले आहेत आणि सकाळचा टायमिंग आहे. तर सगळ्यात अगोदर आपला वॉर्मअप करून घ्यायचा असतो कुठली एक्सरसाइज करायच्या अगोदर. तर मी इथं फक्त तोंड धुवून घेतलेलं आहे, दात वगैरे घासून घेतले, पाणी वगैरे अजून काहीही घेतलेलं नाही आहे. तर मला अगोदर एक्सरसाइज करून घ्यावी. आणि असंही आता मुलांच्या शाळा आहेत तर थोडंसं आपण लवकरच उठतो. तर मी मात्र 5 वाजता उठलेले आहे. 5:30 वाजेपर्यंत मुलांचं वगैरे उरकून झालं. आता माझी मुलं 6चे क्लास असतात त्यांचे, तर ते आता जातील, त्यांचं उरकून झालेलं आहे. तर ते जाईपर्यंत त्यांचं उरकून झालं आणि मी बाहेर गॅलरीमध्ये आलेले आहे. आज एक्सरसाइज गॅलरीमध्ये करत आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना, आपला वॉर्मअप करून घ्यायचा आहे. पाऊस असो, ऊन असो, काहीही असो, एक्सरसाइज आपल्याला थांबवायची नाही आहे. फिट राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर एक्सरसाइज ही आपल्याला करणं तितकीच महत्त्वाची आहे. असं नाही की तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज कुठलीही आलीच पाहिजे. जे तुम्हाला जमतंय, जे तुम्हाला येतंय ते आपण करून घ्यायचं आहे. शरीराची हालचाल होणं खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही काहीही करा. माझ्यासारखं जर तुम्हाला लठ्ठ नसेल व्हायचं तर एक्सरसाइज करायला सुरुवात करा. म्हणत असाल बाई तू तर आता बारीक दिसतेस, तर नाही, या अगोदर मी खूप लठ्ठ होते. मी 7 किलो वजन कमी केलेलं आहे आणि मी माझे जे एक्सरसाइज मला येतात त्यातूनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. मग मला ते अनुभव आला की मी ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत त्यांचंही वजन वाढलेलं आहे, पण त्यांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे की बाई मी नाही करू शकत. तर असं काही नाही आहे मैत्रिणींनो, मीही तुमच्यासारखी गृहिणीच आहे आणि मी स्वतः केलं आहे 7 किलो वजन कमी. तर तुम्हीही नक्कीच करू शकता. तर बघा, वॉर्मअप मी करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आता काय आहे ना, पाऊस आहे तर आपल्याला बॉडी लगेच आपली काही गरम होत नाही आणि आपल्याला घाम आणणं खूप जरुरी आहे. तर त्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे ही. आपण ही लहानपणी बघा खूप खेळायचं आणि ह्या एक्सरसाइज जर केली ना, आपण कमीत कमी आपण फक्त 5 मिनिट जरी केली, सुरुवातीला काही शक्य नाही आहे, पण ब्रेक घेऊ दिवसामध्ये आपण सकाळी 1 मिनिट, दुपारी 1 मिनिट अशी जर 5 वेळा केली किंवा जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ केली, तर ही जर एक्सरसाइज केली तर तुम्हाला दुसरी कुठलीच एक्सरसाइज करण्याची गरज लागणार नाही आहे. होईल तितकी आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे. पाहू शकता शरीरावरचं असं एकही अंग नाही आहे, एकही भाग नाही आहे की जो हलत नाही आहे किंवा जो उचलला जात नाही आहे. तर त्यामुळं होईल तितकी ही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. आणि रिकाम्या पोटी जर केली कुठलीही एक्सरसाइज तर त्याचा खूप म्हणजे डबल पट्टीनं म्हणतो ना तसा फायदा होतो. कारण आपलं पोट रिकामं असतं. सकाळी सकाळी आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा छान असते, आपली रात्रभर झोप झालेली असते. तर मी एक्सरसाइज 1.5 मिनिट करून घेतली. तर 1.5 मिनिटामध्येच मला असा थकवा जाणवला. आणि असं नाही की थकवा जाणवत नाही, आता आपण कुठलंही काम करतो म्हणल्यावरती तर आपल्याला थकवा येणारच आहे, घाम येणारच आहे. तर त्याला घाबरून जायचं नाही किंवा हादरून जायचं नाही. 10 किंवा 15 सेकंद आपल्याला रेस्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये काही ना काही आपली हालचाल आपल्याला चालूच ठेवायची आहे. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असं एखादी भिंत असतेच, कुठं ना कुठं जरी रिकामी भिंत. तर आपल्या ह्या भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आज. ज्यांना असं म्हणजे अजिबात बिना सपोर्टचं एक्सरसाइज करता येत नाही किंवा ताई आम्ही करू शकत नाही, ज्या ताई म्हणत आहेत. काही जणींचं बघा खूप वजन वाढलेलं असतं आणि सुरुवातीला कसं होतं ना, नाही आपला म्हणजे आत्मविश्वास हे बसत नाही की आपल्याला हे जमेल का, आपण करू शकतोय का. तर त्यासाठी कुठलीही अशी भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला. ज्यांचं साईडचं फॅट जे आपण म्हणतो ना हातापासून त्या फॅटसाठी आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे. आणि इथं काय करायचं आहे ना, जेवढा वेळ तुम्हाला थांबता येईल ना तेवढं आपल्याला होल्ड करायचं आहे. दोन्ही हात आपल्या ग्रिपनं असं पकडायचं आहे. पायामध्ये थोडंसं गॅप ठेवायचा आणि आपला असं क्रॉसमध्ये व्हायचं आहे. म्हणजे पूर्ण बॉडी, पूर्ण शरीर हे आपलं पायापासून ते हाताच्या बोडनखापर्यंत पूर्ण पिळलं पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे, पाहू शकता. आणि तर जेवढं तुम्हाला थांबावंशी वाटेल ना तेवढं थांबायचं आहे. तुम्ही 10 सेकंद थांबू शकता, 5 मिनिटं, म्हणजे जर तुम्हाला वाटलं की बाबा मी 5 मिनिटापर्यंत थांबू शकते तर तेवढं तर काही शक्य नाही आहे, पण मी म्हणत आहे 5 सेकंदापासून सुरुवात करायची आहे. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं थांबायचंच आहे, जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढं. यानं काय होईल ना, जो साईडचा फॅट आहे तो पूर्ण असा वितळला जाईल. जो हाताचा भाग आहे, जो दंडाचा भाग आहे, मांड्याचा भाग आहे, पूर्ण म्हणजे काय पूर्ण वितळला जाईल. आणि भिंतीचा आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे. किंवा ताई आम्हाला बिगर भिंतीचं जमत आहे तर तुम्ही बिना भिंतीचंही करू शकता. परत आपल्याला त्याच पोझिशनमध्ये असं ताट उभं राहायचं आहे. काहींची बघा जो पाठीचा भाग आहे ना तो आता वाकायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच मैत्रिणींची. तर असं एकदम असं भिंतीला टेकून देऊन उभं राहायचं आहे आणि श्वास आपला असा नॉर्मल ठेवायचा, जसं आपण रेग्युलर ठेवतो तसा. पायामध्ये वगैरे असा
थोडासा अगदी थोडासा गॅप ठेवायचा आहे. होईल तितकं इथे होल्ड करायचं आहे आणि होईल तितकं आपले बोटं आहेत ना त्यावरती उभा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे पंजावरती आणि वर असं शरीराला आपल्या खेचायचं आहे वरती. आणि जर वाटतं की आपल्या पायाला खूप कळ लागत आहे तर सोडून द्यायचं, परत थोडंसं ब्रेक घ्यायचा आणि परत करायचं आहे. यानंही खूप छान आपलं असं मन शांत होतं. आणि जो पाठीचा कणा आहे ना, आता मी म्हणणार नाही तुम्हाला की हे एकाच दिवशी होईल म्हणून, पण नाही, हळूहळू तो कणा आहे तो ताठ व्हायला सुरुवात होईल. त्या कण्याला म्हणजे जसं आता वाकायला जरी सुरुवात झालेली असली तर त्याला आपण वाकू द्यायचं नाही. ही जर एक्सरसाइज केली तर ते बरोबर लेगुलर असं सरळ जसं आहे आपला तसाच राहील. वाकण्याची वगैरे शक्यता होणार नाही. जे उंच आहेत त्यांचा वाकण्याची शक्यता असते. तर आपल्याला हे करायचं आहे. इथंही प्रत्येक एक्सरसाइज आहे ती आपल्याला होल्ड करायची आहे. नंतर थोडंसं पाठीला टेकन आपल्याला भिंतीला द्यायचं आहे आणि आपला पाय आपल्याला उचलायचा आहे आणि होईल तितकं आपल्याला इथंही होल्ड करायचं आहे. तुम्ही 5 सेकंद करा, 10 सेकंद करा, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं. आता मला खूप दिवस झालं सवय झालेली आहे तर मी जास्त वेळ होल्ड करू शकतो. आणि जो गुडघा आहे आपला तो आहे ना पूर्ण असं पोटाकडं खेचायचा आहे आपल्याला हाताच्या साह्यानं आणि पायामध्ये असं वाकायचं नाही कुठं, एकदम असं ताट म्हणजे ताटच उभं राहायचं आहे. गुडघ्यामध्ये वगैरे अजिबात कुठंही वाकायचं नाही आपल्याला. आणि होईल तितके ते पाय आपल्या पोटाकडं खिचण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानं काय होईल, आपलं जो पोटाचा खालचं खालचं पोट असतं बघा ते कमी होण्यास मदत होईल आणि जो आपण पायानं प्रेशर देतो ना ते आतमध्ये जाण्यास मदत होईल आपल्याला. परत ही एक्सरसाइज करायची आहे. होईल तितकं आपल्याला झुकायचं आहे. ज्या बिगनर आहेत ज्यांचं खूप वजन जास्त आहे त्यांना असं नाही की बाबा ही खूप वाकत आहे तर तेवढं आम्हालाही वाकायचं आहे असं अजिबात नाही. ज्याचे त्याच्या शरीरावरती आहे. तुम्हाला जसं जमेल तसं करायचं आहे, पण करायचंच आहे. हार मात्र मानायची नाही. कारण आपण जर आता काळजी घेतली तर नंतर आपल्याला जो काय दवाखान्याचा खर्च आहे म्हणजे जास्त आपल्या दवाखान्यामध्ये जाण्याची गरज राहणार नाही. होईल तितका आपल्या शरीरामधून जो फॅट आहे, जो घाम आहे तो काढायचा आहे, बाहेर काढायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एवढं पाऊस आहे, आभाळाचं वातावरण आहे, रिमझिम पाऊस चालू आहे तरीही मला घाम यायला सुरुवात झालेली आहे. तर हा सगळा असर आपल्याला जर वाटलं की एक्सरसाइज खूप स्लो आहेत पण ह्या स्लो एक्सरसाइजनं पटकन आपली बॉडी गरम होते आणि जी काय चरबी आहे ना ती वितळायला सुरुवात होते. तर हे जे आहे ना यानं काय करायचं, जेवढं तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. असं नाही की एवढं वाकता येते एवढं वाका, किंवा तुम्हाला वाटतं की मी हात खाली घेऊ शकते तर तुम्ही हात खाली घ्यायचे आहेत, पण करायचंच आहे. यानं काय होईल ना, साईडचा फॅट जो असतो बऱ्याच जणींचा आणि माझाही तोच प्रॉब्लेम होता साईडचा फॅट, आणि आणखीन आहे थोडाफार आहे, मला तो आणखीनही कमी करायचा आहे. तर होईल तितक्या मी अशाच एक्सरसाइज करते. तर तुम्हीही करायचं आहे. कारण आपण ते ब्लाऊज घातलं की ती पाठीमागं खूप जास्त फॅट असल्यासारखं वाटतं आपल्याला आणि पुढूनही असं पोट लटकल्यासारखं वाटतं. तर ते जर घालवायचं असेल एका महिन्यामध्येच आपण जर घालवायचं असेल तर अशाच एक्सरसाइज आपल्याला निवडायच्या आहेत की जेणेकरून ते साईड फॅट वितळायला मदत होईल किंवा पोटावरची चरबीही वितळायला मदत होईल. तर हे एक्सरसाइज करायचे आपल्याला बरोबर कानाच्या वरती हात घ्यायचा आहे आणि इथंही आपल्याला थांबायचं आहे. तुम्ही 10 सेकंदापासून सुरुवात करा. जेवढा तुमचा हा इकडचा हात जो खाली जाईल ना तेवढा घालायचा आहे. आता वाटतं की बाबा आपलं पूर्ण शरीर खिचल्या जात आहे तर तिथं आपल्याला थांबायचं आहे. हात मात्र एकदम असा कानाच्या वरतून घ्यायचा आहे. मग तुम्ही हे एक्सरसाइज कमीत कमी 3 मिनटं करा, 2 मिनटं करा किंवा 1 मिनटं करा. जेवढं तुमच्या शरीराला झेपेल तेवढं करायचं आहे. 24 तासामध्ये 1 तास हा आपल्याला आपल्या शरीरासाठी काढायचाच आहे. मग तुम्ही एक्सरसाइज कुठल्याही करा. रोज त्याच एक्सरसाइज करून बोर होत असेल तर आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ नवीन एक्सरसाइज आहेत, तुम्ही नक्की पाहायचे आहेत आणि करायला सुरुवात करायची आहे. किंवा तुम्हाला यावरून दुसरेही कुठल्या एक्सरसाइज जमत असतील तर तुम्ही त्याही करू शकता. तर आता हे बघा आपलं ओटी पोटासाठी आता पूर्ण साईड फॅटसाठी झालं. ओटी पोटासाठी आता आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. कारण माझं आहे आणखीन थोडंसं, तर त्यासाठी किंवा जे कमी केलेलं आहे ते वाढू नये यासाठीही माझे एक्सरसाइज आता आहेत. जे कारण खूप मेहनत लागते, वजन कमी करायचं म्हणजे जोक नाही आहे. तर 7 किलो केलेलं आहे मी. तर त्यामुळं जे काय आहे ते आता मेंटेन करण्यासाठी मी वर्कआउट करते. पण जो आनंद आणि खुशी मला भेटलेली आहे ना वजन कमी झालं, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही मैत्रिणींनो. एक वेगळाच उत्साह, एक वेगळाच आनंद
हा भेटलेला आहे. शरीर ॲक्टिव्ह झालं ती वेगळीच गोष्ट, म्हणजे आळस, थकवा ह्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत. आणि ही एक्सरसाइज तर कोणाला माहीत नाही आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. ही पण एक्सरसाइज जर तुम्हाला झालं शक्य ना मैत्रिणींनो, मी सुरुवातीला 100 वेळा करायची आणि आताही मी तुम्हाला तरी कमी व्हिडिओ, कारण खूप व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी जास्त काय तुम्हाला दाखवित नाही. एक दोन स्टेप केलेल्या दाखवते, पूर्ण अजिबात दाखवत नाही, कारण तुम्हालाही मग नंतर कंटाळा येतो व्हिडिओ पाहायचा. त्यामुळं तरीही मी आहे ना तुम्हाला 60 वेळा केलेली आहे ही एक्सरसाइज, तुम्ही मोजू शकता. कारण मी सगळ्यात जास्त असं एक्सरसाइज निवडते की जो पोट आहे ना ते कमी झालं पाहिजे. माझं वरचं पोट कमी झालं, पण ओटी पोट आहे माझं आणखीन, पण होईल हळूहळू. कारण मी आता हे बंद तर करणार नाही आहे, माझं हे चालूच राहणार आहे. जोपर्यंत ओटी पोट एकदम प्लेन होत नाही आहे तोपर्यंत तरी मी ही हार मानणार नाही आणि बंद करणार नाही. आणि खरंच तुम्ही ही अजिबात हार मानू नका. थकवा येतो, कारण तुम्ही मला बघत असाल, थकवा येतो, सगळं होतं, असं नाही की थकवा मला येत नाही, पण येतो. पण ती शरीराला आपल्याला पुश करायला लागतं की नाही बाबा तुला करायचं आहे. आणि कुठलीही गोष्ट आपण मनापासून ठरवली ना की ती बरोबर होते. तर पाहू शकता मला किती घाम आलेला आहे, घाम येत आहे. असं नाही की आता पावसाळा आहे तर आता आमचं कसं होईल, अजिबात नाही. उन्हाळा आपल्याला तसंच आहे आणि पावसाळा तसाच आहे आणि हिवाळाही तसाच आहे. आपण ठरवलं तर आपण सगळ्याच गोष्टी करू शकतो. तर ही त्यातलीच एक एक्सरसाइज आहे. तर हे पाहू शकता, आधी गुडघ्याला कोपराने क्लिक करायचं आहे आणि नंतर पंजाला आपल्याला होईल तितकं खिचायचं आहे, हात लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्यानं ओटीपोट एकदम असं म्हणजे काय एकदम कमी होण्यास फास्ट जर करायचं असेल ना तर ही एक्सरसाइज करायची. एकदम असं पोट आपलं एकदम असं दबलं जातं. पण एवढं मात्र आहे, तुम्ही 15 वेळा जरी केलं तर तुम्हाला लगेच म्हणजे पोटावरती ताण पडतो, मांड्यावरती, पायावरती ताण पडतो, हातावरती ताण पडतो. आणि मग मागचा जो भाग आहे ना पाठीचा, तोही आपण हात पुढं खिचल्यामुळं जो साईड फॅट आहे ना तोही कमी होण्यास मदत करते. तर ही एक्सरसाइज आपल्याला तुम्ही 20 वेळा करा. ह्याचे तुम्ही 3 राऊंड करायचे आहेत, म्हणजे 60 वेळा करा. यानेही खूप असा फायदा होईल तुम्हाला. तर ह्या साध्या सिंपल एक्सरसाइज करूनच मी वजन कमी केलेलं आहे. खाण्यापिण्याचं म्हणाल तर मी चपाती, भात, चहा तुम्ही म्हणता सोडला का, तर अजिबात नाही. मी कुठलीच गोष्ट सोडलेली नाही आणि कुठलीच गोष्ट सोडून मला वजन कमी करायचं नाही आहे. कारण ते जर नंतर आपण खायला सुरुवात केली तर झपाट्यानं वजन आपलं वाढतं. त्यामुळे जो आपला रेग्युलर आहार आहे तो घ्यायचा आहे आणि नंतरच वजन कमी करायचं आहे. तर झालेलं आहेत मैत्रिणींनो माझ्या एक्सरसाइज करून. तर तुम्हीही करू शकता. आणि आता ही थोडीशी एक सांगत आहे तुम्हाला, ही भिंतीला असं सपोर्ट घ्या आणि हे पाठीमागे जे पाय आहेत ना ते क्लिक करा. ह्यानं ही वेगळीच ऊर्जा भेटते. म्हणजे पायाला आपले पंजे आहेत ना इथं लागले पाहिजेत, हे बघा असे, किंवा नाही लागले तरी साईडनंही घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर असं वाटतं आपल्याला की बाबा छोट्या छोट्या एक्सरसाइज आहेत, पण यामध्ये एक खेळ म्हणू शकतो, एक ऊर्जा म्हणू शकतो, सगळ्याच गोष्टी येतात. तर असंही करायचं आहे. किंवा नाही तुम्हाला वाटत की मला पायाला हाताला नाही लहानायचे पाय, तर तुम्ही असे साईडलाही घेऊ शकता. तर या नाही ना जो पोटावरचा जे हात खिचलेले आहेत, तर जी आपली लटकलेली छाती म्हणतो ना ती टाईट होण्यास मदत होते. जो पायाची चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते. बऱ्याच टाईमची खाली अशी लटकलेली छाती असते, तर त्यांनी तर ही एक्सरसाइज करायची. म्हणजे असं एकदम ताठ पकडायचं आहे, आपली छाती समोर येते. तर चला व्हिडिओ तर थांबवत आहे.